राम समर्थ श्रीराम भाग 48. परभणीचा एक जमीनदार भडगावकरांच्या ओळखीने महाराजांच्याकडे येऊ लागला. त्याची बायको लहान वयातच वारल्यामुळे त्याच्या मागे प्रपंचाचा पाश फारसा नव्हता. म्हातारी आई, स्वतः आपण आणि एक लहान मुलगा एवढाच त्यांचा परिवार होता. शेतीचं उत्पन्न चांगलं असल्यामुळे त्याला प्रपंचाची काळजी नव्हती. सर्व संग परित्याग करून आपण रामदासी बनावं आणि आपलं आयुष्य उपासनेमध्ये घालवावं अशी त्याची उत्कट इच्छा असल्यामुळे तसं करण्याबद्दल तो महाराजांना वारंवार प्रश्न विचारायचा. त्यांनी प्रश्न केला की महाराज म्हणायचे, हो हो जरूर, सर्वांचा त्याग करावा, पण योग्य वेळ आली म्हणजे मी आपणहून तसं करायला सांगीन. तोपर्यंत पुष्कळ नामस्मरण करावं. 8-10 वर्ष तशीच गेली. नंतर मुलगा वयात आल्यानंतर त्याचं लग्न होऊन तो घरची शेतीवाडी बघू लागला आणि वयोमानाप्रमाणे आई थकत जाऊन ती काही दिवसांनी मरण पावली. जमीनदार फार सत्वशील, भाविक, कष्टाळू मनुष्य होता. गोंदवलेला राहत असताना तो अगदी साधेपणाने वागायचा. एक दिवस त्यांनी एक कागद तयार केला. त्यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती, भांडीकुंडी, घरदार, जमिनी, जनावरे इत्यादी आपल्या मुलाच्या संमतीने महाराजांना अर्पण केली आणि खाली आपली सही केली. महाराजांनी कागद वाचून पाहिला आणि तसाच मुलाजवळ देऊन ते त्याला म्हणाले, बाळ, हे सर्व रामाचं आहे, ही गोष्ट खरी, पण त्यासाठी कागदाची जरूर नसते. हा कागद तुझ्यापाशीच असू दे. व्यवहार करीत असताना तू रामाची मालकी विसरू नको, म्हणजे मला हे सर्व मिळाल्यासारखंच आहे. या प्रसंगानंतर 4 वर्ष गेली आणि जमीनदार एकदा फार आजारी पडला. अवस्था कठीण आहे असं वैद्यांनी सांगितल्यानंतर त्याला वाईट वाटलं आणि त्यांनी महाराजांना बोलावणं पाठवलं. महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला, कसं काय वाटतं? आता फार काळ दिसत नाही, समाधान आहे ना? महाराजांचा प्रश्न ऐकून तो मोठ्याने रडू लागला. रडण्याचं कारण विचारता तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, मी आपल्याला खरं खरं सांगतो. आपण नेहमी म्हणता की भगवंताला सर्वस्व दिलं तर तो खात्रीने आपला होतो. मी माझं सर्वस्व त्याला दिलं, पण तो माझा नाही झाला आणि आता वेळ फार उरला नाही, म्हणून मला फार वाईट वाटतं. यावर लगेच महाराज म्हणाले, माझाही तुम्ही राग मानू नका, मी सुद्धा तुम्हाला खरं तेच सांगतो. तुम्ही भगवंताला सर्व दिलं हे खरं, पण स्व मात्र दिला नाही. भगवंताला सर्वांपेक्षा स्व द्यायला पाहिजे. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालतं, कारण ते आपल्या मालकीचे राहतच नाही ना. उलट सर्व देऊनही जर स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं. तुम्ही काळजी करू नका, राम तुम्हाला प्रचिती देईल. तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला. नंतरचा काळ त्यांनी खऱ्या अनुसंधानात घालवला. पुढे 1.5 वर्षांनी त्याचा खरा अंतकाल आला असताना, महाराज, मी अगदी शांत आहे, आतमध्ये नाम चालू आहे, मी अगदी आनंदाने सर्वांचा निरोप घेतो, असं सर्व लोकांच्या समक्ष महाराजांना सांगून त्यांनी देह ठेवला. महाराज तेव्हा म्हणाले, हा फार चांगल्या अवस्थेला पोचला. 12 वर्ष क्षेत्राच्या ठिकाणी राहून तप करणाऱ्याला देखील जे साधणार नाही ते यांनी नामाच्या जोरावर साधलं. तो धन्य झाला. कराडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते. रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्ष नोकरी केली होती. त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीच मुली होत्या. सर्व मुलींची लग्न झाली. फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्याने तिचं लग्न होऊ शकलं नाही. पण आबांनी लवकर पेन्शन घेतलं आणि उरलेला काळ भगवंताच्या उपासनेमध्ये घालवण्याचा निश्चय केला. त्यांनी हा निश्चय केला खरा, पण उपासना म्हणजे काय, ती कशी असते, ती काय करायची असते, भगवंताचा आणि आपला संबंध कशा प्रकारचा आहे, आत्मनिवेदन कसं करावं इत्यादी प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत आणि त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जायची. म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल का, या विवंचनेमध्ये आबा होते. मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते समर्थांची प्रार्थना करायचे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत असत. असे दिवस चाललेले असताना एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले.
त्यांना घरात बोलवून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय, असा प्रश्न विचारला. रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिलं, ते सांगण्यासाठीच तर मी तुमच्याकडे आलोय. गोंदवल्याला महाराजांच्याकडे तुम्ही जा, म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचं खरं समाधान होईल. असं सांगून ते लगेच निघून गेले. आबांनी महाराजांचं नाव ऐकलेलं होतंच. 1-2 दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्याला आले. ते आले त्यावेळी महाराज शेतातून काम करून येऊन हात पाय मातीने भरलेले असे स्नानाची वाट पाहत उभे होते. महाराजांना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचं एकदम अतोनात समाधान झालं आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले. मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसायचे. त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकायचे. पहिल्या दिवशी भगवंत म्हणजे काय आणि आपला आणि त्याचा काय संबंध आहे या विषयावर निरूपण झालं. आबांना वाटलं की आपल्याला जो विषय हवा तो सहज निघाला असेल. महाराजांनी निरूपणात जे विवेचन केलं त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या. पण गोंदवल्याला ते अगदी नवीन असल्याने त्यांना आपल्या मनातले विचार कोणाला बोलून दाखवता येईना. मग महाराजांना सांगण्याचं तर दूरच राहिलं. दुसऱ्या दिवशी निरूपणाला प्रारंभ करताना महाराज म्हणाले, काल जो विषय झाला ना त्याच्यावर माझ्याच मनामध्ये नंतर काही शंका आल्या, त्यांचीच आज उत्तर देतो. असं बोलून त्यांनी आबांची एक एक शंका मांडली आणि तिचं उत्तर द्यायला सुरुवात केली. लागोपाठ 4 दिवस हा प्रकार चालला. आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सर्व समाधानकारक रीतीने सुटल्या. 5व्या दिवशी भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो आणि ती भक्ती नामाने कशी साधते याचं वर्णन महाराजांनी सुरू केलं. सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती. इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले आणि सद्गदित होऊन त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरलं, शांत केलं. तेव्हा आबा म्हणाले, महाराज महाराज मी आज धन्य झालो. माझ्या सर्व शंका फिटल्या. पण माझी एक इच्छा आहे, माझ्या अंतकाळी असंच आपलं दर्शन होईल का? महाराजांनी तत्काळ उत्तर दिलं, आबा तुम्हाला दर्शन होईल इतकंच नव्हे तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल. काही दिवस लोटले. एके दिवशी महाराजांनी त्यांना विचारलं, आबा भगवंताच्या नामात आहात ना? आबा म्हणाले, होय महाराज, पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते. ती अजून खूप लहान आहे, तिचं लग्न कसं होईल असं वाटतं. यावर महाराज लगेच म्हणाले, मी तिला दत्तक घेतो. आजपासून ती माझी मुलगी समजा आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या. याप्रमाणे विठाबाईला महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले. इतप्पर त्यांचा सर्व काळ नामस्मरणामध्ये जाऊ लागला. आणखीन थोडे दिवस गेल्यावर आबांनी कराडला परत जाण्याबद्दल विचारलं. तेव्हा महाराज म्हणाले, आताच काय घाई आहे, पुढे बघू ना. त्यावर पुन्हा त्यांनी विचारलं, जाऊ का महाराज? पुन्हा विचारल्यावर महाराजांनी संमती दिली आणि आबा कराडला गेले. महाराजांचं लक्षात ठेवण्यासारखं एक मोठं वैशिष्ट्य इथे आहे बघा. कोणी त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रथम चटकन जे उत्तर यायचं त्यांच्या तोंडून तेच खरं सांगणं असायचं आणि तेच खरं मत किंवा खरी आज्ञा असायची. त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखवून पुन्हा विचारलं म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगायचे. आबांनी यावेळी कराडला परत जावं असं महाराजांच्या मनात काही नव्हतं. पण एकदा नको म्हणून सांगितलं असताना पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला. आबा कराडला परत गेले आणि 6 दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडायला आरंभ झाला. औषध पाणी व्यवस्थित चालू होतं, तरी 15 दिवसांच्या अवधीमध्ये ते इतके थकले की त्यांना अंथरुणावरून उठवेना. पण त्यांचं नामस्मरण सारखं चाललेलं असून ते मनाने अगदी शांत होते. श्री महाराजांना पत्र लिहून कळवावं का असं विचारलं त्यांना, तेव्हा ते नको म्हणाले. म्हणून गोंदवल्याला त्यांच्या आजारीची कोणाला वार्ता नव्हती. एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला हे सर्वांना समजलं. स्वतः त्यांनाही तसंच वाटलं. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यालाच होते.
सकाळी 9:30ची वेळ. काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले. सर्व मंडळी जय जय श्रीराम, 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 जय जय श्रीराम असा घोष करून नाचत होती. इकडे कंठी प्राण आणून आबा महाराजांची वाट पाहत होते. इतक्यात ते ज्या खोलीमध्ये निजले होते तिच्या पाठीमागच्या बाजूला जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असा महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वांना ऐकू आला. तेव्हा महाराज खरोखर आले असं वाटून खोलीमधली इतर मंडळी त्यांचं स्वागत करायला एकदम उभी राहिली. आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती, परंतु तेवढ्यात ते चांगली शुद्धीवर आले. खाडकन उभे राहिले आणि म्हणाले, अरे बघा बघा बघा, महाराज आलेत, श्री महाराज आलेत, सर्वांनी दर्शन घ्या असं बोलून नमस्कार करून पुन्हा निजले. 5 मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले, महाराज महाराज आपण मला दर्शन दिलं, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या, मी आनंदाने निरोप घेतो. हे शब्द बोलून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करत शांतपणे त्यांनी प्राण सोडला. महाराजांच्या कानावर हा सर्व प्रकार गेला तेव्हा ते मोठ्या कौतुकाने म्हणाले, मोठ्या कौतुकाने म्हणाले की आबा चांगले अधिकारी बरं, रामानी त्यांना उत्तम गती दिली, भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतः वाहून घेतलं होतं. असे लोक फार थोडे असतात. त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही. सर्वांनी त्यांचं अनुकरण करा. आबांच्याकडून दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई ना, तिचं लग्न महाराजांनी स्वतः केलं. वासुदेवराव मारडीकर नावाच्या गृहस्थाला त्यांनी तिचं सालंकृत कन्यादान केलं. लग्न ठरल्यावर जिकडे तिकडे आमंत्रणं गेली, तयारी सुरू झाली. श्री महाराजांच्या मुलीचं लग्न म्हणून पुष्कळ पाहुणे मंडळी आली. लग्न ज्या दिवशी लागायचं त्या दिवशी मांडवामध्ये एक प्रकार घडला. एका पाहुण्यानी आपले घोडे मांडवामध्ये बांधून ठेवलं होतं. घोडे तरुण होतं तरी रोगग्रस्त असल्याने एकाएकी खाली पडलं, निजलं आणि त्यांनी प्राण सोडला. त्याबरोबर हे काहीतरी अशुभ घडलं म्हणून जिकडे तिकडे गडबड उडून गेली. काय करावं कोणाला सुचेना, म्हणून सर्वांनी महाराजांना कळवण्याचं ठरवून मनुष्य पाठवला. ती वार्ता ऐकल्याबरोबर ते म्हणाले, असं कसं होईल, ते घोडं थकून आल्यामुळे निजलं असेल, तुम्ही ते मेले असं समजत आहात, चला आपण बघूया. श्री महाराज मांडवात आले आणि मंडळींना घेऊन घोड्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला हाक मारून उठ असं म्हटल्यावर ते घोडं ताड दिशी उठून उभं राहिलं. पहिल्यासारखं गवत खाऊ लागलं. श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला आनंदात राहा बरं म्हणून सांगितलं आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रामाचं तीर्थ घालायला सुचवून आपण तिथून मंदिराकडे निघून गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.